आज आपण बनवत आहोत बिग वन स्पेशल मच्छी थाळी। आपली थाळी आता इथं खाण्यासाठी तयार आहे। ह्याची साहित्य आणि कृती आपण पाहूयात। तर हे पहा, इथं आपण जो आता मच्छीचा रस्सा करणार आहे त्या रस्स्यासाठी आपण इथं हे साहित्य काढलेलं आहे। तर इथं आपण हा घरगुती मसाला घेतला 1 चमचा, ही लाल मिरची पावडर 1 चमचा घेतलेली आहे, बेडगी मिरच्या 2 घेतलेल्या आहेत आपण, इथं धणे घेतलेले आहेत 1 चमचा, जिरा घेतलेला आहे 1 चमचा, कोथिंबीर घेतलेली आहे, आल्याचे तुकडे घेतलेत, लसूण घेतलाय आणि इथं आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे। आता ज्यांना ओलं खोबरं आवडतं त्यांनी ओलं खोबरं घेतलं तरी चालेल। मी इथं सुकं खोबरं वापरणार आहे। थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण आपल्याला ह्या भाजीला म्हणजे ह्या आपण जो रस्सा करणार आहे मच्छीचा रस्सा त्याच्यासाठी आपल्याला हे सुकं खोबरं थोडंसं जास्ती प्रमाण ठेवायचं, कारण आपण ह्याच्यामध्ये कांदा अजिबात वापरणार नाहीये। बिना कांद्याची आपल्याला ही रस्सा भाजी करायची, जे मच्छीची आपण करणार आहे, मच्छीचा रस्सा करणार आहे तो आपल्याला बिना कांद्याचा करायचा। तर त्याच्यासाठी हे बघा, हे आपण आता कच्चं सगळं वाटण करणार आहे। आपण जेव्हा मच्छीचं वाटण करतो मच्छी रश्श्याचं तर ते सगळं कच्चं, आपण भाजून नाही घ्यायचं वाटण कधीच। तर हे कच्च्या वाटणाचं हे कच्चं जे आहे सगळं आपलं हे आता मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे। खोबऱ्याचे तुकडे करून घेते किंवा खोबरं किसून घेते आणि मग हा सगळा मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। त्याच्याबरोबरच आपण इथं सुकी मच्छी जी करणार आहे, मच्छी फ्राय करणार आहे, त्याच्यासाठी इथं मी मसाला घेतलेला आहे। हिरव्या मिरच्या 3 ते 4 घेतल्यात, आलं घेतलेलं आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात 10 ते 15 आणि इथं कोथिंबीर घेतली। हे हा जो हिरवा मसाला आहे हा आपण मच्छी फ्रायसाठी वापरणार आहे। तर आता हा मसाला आपण मिक्सरला बारीक करूया। बारीक झाला की मी दाखवते तुम्हाला। अशा प्रकारे आपले मसाले वाटून तयार आहेत। तर आपण हा मसाला आहे हा आपण मच्छीच्या करीसाठी वापरणार आहे, म्हणजे जे आपण कालवण करणार आहे माशाचं त्या माशाच्या कालवणासाठी वापरणार आहे। आणि हा जो मसाला आहे हा आपण मासा फ्राय करणार आहे, आपण त्या माशाच्या फ्रायसाठी वापरणार आहे। तर मंडळी, हा जो मासा आहे तो मासा नदीचा मासा आहे आणि नदीच्या माशासाठी आपण हे वाटणाची तयारी केलेली आहे। तर इथं हा मासा आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे। थोडंसं आपण मासा धुताना ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे, कारण जे माशाला ओशळ वास असतो तो वास ज्वारीच्या पिठाने जातो, म्हणजे कमी होतो। आता इथं हा मासा आपण स्वच्छ धुवून घेतला। आता आपण मॅरिनेट करूया। हे कोकम आगोळ आहे। कोकम आगोळ म्हणजे आपण 4 ते 5 कोकम पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि भिजत घातल्यानंतर त्याचा रस काढून घ्यायचा आणि तो आपण असा ह्या फिशला आता मच्छीला चोळून घेतोय। आपण मॅरिनेट करण्यासाठी कोकम आगोळ वापरलंय। माशाचा ओशळ वास असतो तो वास कमी येतो आणि चवीला पण मासा छान लागतो त्याने। जर कोकम आगोळ नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ वापरू शकता किंवा लिंबू वापरू शकता। आणि ही थोडीशी हळद आहे। आता आपण हा मासा एक अर्ध्या तासासाठी हे पूर्ण सगळं लावून आपण मॅरिनेट करून ठेवणार आहे। आपण तेल फोडणीला टाकलेलं आहे आणि आता इथं आपण हे तेलामध्ये हा मसाला टाकतोय आपला, जो आपण माशाच्या कालवणासाठी मसाला करून घेतलाय तो मसाला टाकतोय। थोडीशी आपली घरगुती मसाला आहे पावडर आणि थोडी लाल मिरची पावडर टाकूयात आपण। आपण ह्या वाटणामध्ये बेडगी मिरच्या 2 ते 3 टाकलेल्या आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्हाला कसं आवडत असेल तसा वापर करा तिखटाचा मंडळी। हा पूर्णपणे आपण जो नदीचा मासा करतो किंवा नदीच्या माशासाठी, नदीचा मासा असा नाही मंडळी, आपण जरी समुद्राचा मासा घेतला तरी माशाचं आपण जे वाटण करतो ते वाटण कधीच आपण भाजून घ्यायचं नाही। कच्च्या वाटणामध्येच आपण म्हणजे माशाचं कालवण करायचं। तर हे पहा, आपण सगळं वाटण कच्चं घेतलं होतं। कच्चं वाटण आता आपण हे तेलामध्ये छान परतून घेतोय। आपण कांद्याचा वापर अजिबात केलेला नाहीये। बघा तुम्ही, नदीचा मासा आहे हा आणि नदीच्या माशाचं जर तुम्ही कालवण केलं तर त्या कालवणाला कांदा अजिबात घेऊ नका। वाटणामध्ये तुम्ही बिना कांद्याचं करा। खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवा, लसूण आणि खोबरं, आणि बिना कांद्याचं वाटण करा आणि तसा एकदा करून बघा, खूप छान रस्सा होतो हा। अशा प्रकारे आपण आता हा मसाला चांगला भाजून घेऊयात। अशा प्रकारे हा मसाला आपल्याला चांगला खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये।
छान असा सगळे मसाले तळून तेलामध्ये निघायला पाहिजेत किंवा छान खरपूस असे भाजून निघायला पाहिजेत. हे पहा. कोणताही नदीचा मासा असू दे मंडळी, नदीच्या माशासाठी हा मसाला वापरून बघा तुम्ही. खूप छान भाजी होते ह्याची, खूप छान रस्सा होतो ह्याचा. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. अशा प्रकारे आता आपण हे फिश टाकतोय. हा डोक्याकडचा जो भाग येतो मंडळी, तो डोक्याकडचा भाग पण आपण रश्श्यामध्ये टाकायचा आहे. ह्याने पण रस्सा चवीला छान होतो बरं का. अशा प्रकारे आपल्याला थोडंसं आता परतून घ्यायचं आहे हे. आणि आपण जे माशाचं कालवण करतो, मग तो कोणताही मासा असू दे, समुद्राचा फिश असू दे किंवा नदीचा मासा असू दे, तर त्याच्यासाठी आपल्याला थंड पाण्याचाच वापर करायचा आहे रश्शाला. गरम पाणी नाही टाकायचं. आपण आता इथं पाणी टाकूया. तुम्हाला जेवढा रस्सा पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाका. जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल, जास्ती पातळ नको असेल, तर आपण थोडंसंच पाणी टाकायचं आणि 5 ते 10 मिनिटासाठी हा रस्सा उकळून द्यायचा आहे आपल्याला. आता मला भाकरीबरोबर रस्सा करायचा आहे, तर मी थोडासा पातळ करणार आहे. हा पहा, छानपैकी आपल्याला आता हा जो मसाला आहे, हा मसाला सगळा एकसारखा आपल्याला ह्या रश्श्यामध्ये करायचा आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया. मॅरिनेट करताना आपण मीठ लावलेलं आहे. थोडंसं मीठ टाकलं आहे. आणि इथे मी काही चिंचेचे तुकडे म्हणजे चिंच घेतलेली आहे, तर ही चिंच आपण वरून टाकूया. अशा प्रकारे हा एक 10 मिनिटासाठी रस्सा आपल्याला उकळून द्यायचा आहे. रस्सा उकळून होईपर्यंत आपण फिश फ्राय जे करणार आहे त्याची मी तयारी करून दाखवते. आज आपण संपूर्ण फिश थाळी करतोय मंडळी. तर पहा आता हे आपण कशा प्रकारे करतोय ते. आता आपण फिश फ्राय जे करणार आहे, मच्छी फ्राय करणार आहे, त्याची मी तयारी करूया आपण. इथं आपण हिरवं वाटण करून घेतलेलं आहे फिश फ्रायसाठी. तर ह्या हिरव्या वाटणाला मी दाखवले तुम्हाला काय काय लागलं आपल्याला. हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर, जिरं असं करून आपण हे वाटण करून घेतलंय. इथं आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलंय. आता आपण काय करणार आहे, हे जे वाटण करून घेतलंय ह्याच्यामध्ये हे जे आगोळं आहे कोकमचं ते टाकतोय. थोडीशी आपण आता ही मिरची पावडर आहे, घरगुती मिरची पावडर आपली, म्हणजे घरगुती मसाला, तो टाकतोय. ही थोडीशी लाल मिरची पावडर आहे ती टाकणार आहे. त्याबरोबरच आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे. आणि हा मसाला आपण हा सगळा एकसारखा असा कालवून घेणार आहे, मिक्स करून घेणार आहे. आणि हा आपण मग जे मासे घेतलेले आहेत आपण, त्या माशाच्या प्रत्येक पीसला आपण ह्या मसाल्याचं कोटिंग करणार आहे. दाखवते मी. आता हे जे आपण हे पीठ घेतलेले आहेत, आपण बारीक रवा घेतलाय आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर हे आपण असं मिक्स करूया आणि ह्याच्यामध्ये हे मसाले आपण टाकूयात. आता आपला घरगुती मसाला आहे अर्धा चमचा आणि तिखट मिरची पावडर अर्धा चमचा आहे. आता हे आपण मिक्स करूया असं. आणि त्याचबरोबर हा जो आपण मसाला घेतलेला आहे, हे जे हिरव्या मिरचीचं आपलं वाटण आहे, तर हा जो मसाला आहे तो आपल्याला फिशच्या, हा पहा मी कसा लावते, फिशच्या प्रत्येक पीसला आपण असा हा लावून घ्यायचा आहे. कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला असं फिशचं. हे पहा. आणि आता हे हा जो आपण रवा घेतलेला आहे, ह्या रव्यामध्ये हा फिश पूर्णपणे असा आपल्याला हे करायचं आहे. तर हा मासा जो आहे हा आपल्याला खाण्यासाठी कुरकुरीत होतो. आणि इथं पहा, आता इथं मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवले, त्या तेलामध्ये आपण टाकलेलं आहे. आणखी एक पीस आपण मी दाखवते तुम्हाला. अशा प्रकारे फिश करून बघा बरं का, मच्छी करून बघा, खूप छान होते.
अशा प्रकारे आपल्याला ह्या रव्यामध्ये हा मासा घोळवून घ्यायचा आहे. हा माशाचा पीस आपल्याला आणि असा तेलामध्ये आता फ्राय करायचा आहे. अशा प्रकारे आता आपण हा मच्छी फ्राय करून घेऊया. अशा प्रकारे आता हे मंद गॅसवरती आपल्याला मासे तळायचे आहेत. मंद गॅस म्हणजे आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे, जास्ती बारीक नाही आणि जास्ती मोठा करायचा नाहीये. हे पहा, अशा प्रकारे आता आपण हे मासे पलटी करून घेऊया तेलामध्ये. अशा प्रकारे हा फिश आपला फ्राय करून झालेला आहे. आपण आता काढून घेऊया. हे पहा, छान प्रकारे आपला छानपैकी कुरकुरीत झालेला आहे हा मासा. अशा प्रकारे आपण आता सगळे फिश तळून घेऊया, मग दाखवते मी. अशा प्रकारे आपली फिश करी पण इकडे उकळते आहे. बारीक गॅस ठेवला आणि बारीक गॅसवरती ही करी आपण उकळून घेतोय. छानपैकी आपली रस्सा भाजी, ही माशाची जी रस्सा केलेला आहे आपण कालवण केले ते छान असं उकळतंय आणि इकडं आपण फिश फ्राय करून घेतोय. आता आपण लवकरच फिश थाळी तयार करूया आणि दाखवते मी. अशा प्रकारे आपलं झणझणीत चमचमीत नदीच्या माशाचं कालवण तयार आहे मंडळी. अशा प्रकारे इथंही आपला फिश फ्राय म्हणजे नदीचा मासा आपण फ्राय केलेला आहे तोही तयार आहे. आता आपण फिश थाळी सर्व करूया. प्रकारे आपलं बिग वन स्पेशल म्हणायला काहीच हरकत नाहीये. बिग वन स्पेशल मच्छी थाळी तयार आहे. करून बघा, खाऊन बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नदीचा मासा आहे, छानपैकी केलेला आहे मी. मसाले सुद्धा आपल्याला जसे पाहिजेत नदीच्या माशाच्या कालवणासाठी तसे मसाले आपण वापरलेले आहेत. अशा पद्धतीने एकदा थाळी करून बघा मंडळी, खूप छान होते. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.